आलेले आहेत आजच्या दिवसाचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड. यानुसार कोण आहे पुढे आणि कोण आहे पाठी जाणून घेऊया. काल जे आपण ओपनिंग वोटिंग ट्रेंड सांगितले होते, त्यामध्ये आपण सांगितलं होतं की रोशन भजनकर 1 नंबरला आहे, तर शेवटच्या नंबरला प्रभू शेळके अर्थातच कालू डॉन आहे. पण आज वोटिंगमध्ये काही बदल झालाय का? हो, बदल झालेला आहे. नक्की तो कसा आहे हे जाणून घेऊया. तर नंबर 9 वरती आहे रुचिता जामदार. लोकं तिला अजिबात पसंत करत नाही आणि काल जो तिने प्रकार केलेला आहे, त्यामुळे तिचे अजून वोट कमी झालेले आहेत. नंबर 8 वरती आलेले आहे अनुश्री माने, घरातील सगळ्यात मोठी विलन. तिला लोकं अजिबात पसंत करत नाहीये. कालपर्यंत 3-4 नंबरवर असणारी अनुश्री आज सरळ 8 नंबरवरती आलेली आहे. नंबर 7 वरती आहे राधा पाटील. राधा पाटील सुद्धा या चुगली ग्रुपचा भाग आहे आणि त्यामुळे लोकं तिला अजिबात पसंत करत नाहीयेत, म्हणून ते नंबर 7 वरती आलेले आहे. नंबर 6 वरती पोहोचलेला आहे कालू डॉन अर्थातच प्रभू शेळके. कालपर्यंत नंबर 9 वरती होता. या 3 मुलींना लोकांचा सपोर्ट मिळणं बंद झाल्यामुळे त्याचा फायदा कालू डॉनला झाला आणि कालू डॉन नंबर 6 वरती गेलेला आहे. नंबर 5 वरती आलेला आहे करण सोनवणे. करण सोनवणे कालपर्यंत नंबर 6 वरती होता. आज तो 5 वरती आलेला आहे. त्याला एका अंकाचा फायदा होताना दिसत आहे. नंबर 4 वरती दीपाली सय्यद आलेले आहेत आणि दीपाली सय्यद यांना वोटिंगमध्ये खूप जास्त वोट मिळत आहेत आणि लोकांना त्यांचा डान्स आवडलेला आहे आणि त्यांचं घरातील अस्तित्व सुद्धा आवडलेलं दिसते, म्हणून त्यांना वोट होत आहेत. नंबर 3 वरती आहेत दिव्या शिंदे सरकार. दिव्या शिंदे सरकारला खूप जास्त वोट होत आहेत. काल ज्या पद्धतीने तिने राकेशची बाजू घेतली, ती सुद्धा बाजू लोकांना आवडलेली दिसते, म्हणून तिला खूप जास्त वोट होत आहेत आणि नंबर 3 वरती आलेले आहे. नंबर 2 वरती आहेत सागर कारंडे. सागर कारंडेचे फंडेच वेगळे आहेत. लोकांना त्यांचा परफॉर्मन्स आवडताना दिसतोय आणि ते नंबर 2 वरती आलेले आहेत आणि नंबर 1 वरती आहे रोशन भजनकर. काहीही न करता नंबर 1 ची जागा घेतलेली आहे. सोशल मीडियाच्या सपोर्टमुळे नंबर 1 वरती आहेत. मला समजत नाहीये की नंबर 1 वरती लोकं त्यांना का ठेवत आहेत. पण वोटिंग ट्रेंड हेच आहेत. नंबर 1 वरती रोशन भजनकर आहे, तर नंबर 9 वरती रुचिता जामदार आहे. आता उद्या बघूयात या वोटिंगमध्ये काय बदल होतोय ते. जर का वोटिंगमध्ये बदल नाही झाला, तर कोण जाईल घरातून बाहेर हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.